हॅलो मित्रांनो, कसे आहात? आज आहे अंड्यांचा प्रोग्राम. शेंगदाणे बसले आहेत उद्याच्या खिचडीसाठी, म्हणजे साबुदाण्याची खिचडी. नॉट दॅट टाईप ऑफ राईस खिचडी, साबुदाणा खिचडी. ओके. आणि मला मसाला तयार करायचा आहे अंड्याचा, तर तुम्हाला सांगू? एकच मिनिट. चला तर मग मसाला बनवायला घेऊया अंड्यांसाठी, अंड्याचं कालवण करण्यासाठी. हो, कालवणच. ह्याच्यात खोबरं टाकलं, धुतलेली कोथिंबीर, थोडासा लसूण आणि अद्रकही. तुम्ही आवडीनुसार कांदाही टाकू शकता. कालवण म्हटले मी यासाठी कारण की सातारकर, सातारकर कालवण कशाचं म्हटलं तरी कालवण, भाजी म्हणली तर पालेभाजी. कालवण पालेभाजी मिक्स नाही करायचं अजिबात नाही. हा झाला आपला मसाला तयार. वाटलेला मसाला मी टाकलेला आहे. यात घालूया चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, माझे काही आवडीचे मसाले, आणि हा सातारकरांचा तिखट मसाला. तिखट आहे म्हणून मी एवढंच घालते. बघू शकता इथे पाणी गरम करायला ठेवलंय, त्यातलं थोडंसं पाणी मी ह्याच्यात टाकते मसाला करपू नये म्हणून, आणि मला थोडासा ग्रेव्ही टाईप यावं म्हणून. पाणी गरम करायला ठेवलंच आहे. यात टाकूया आपण अंडी. आता यातलं एक अंड मी काढते. हे आहे आमच्या पाहुण्यांसाठी. त्यांना हे असं मसाला लावलं थोडंसं अंड छान लागतं, त्यामुळे त्यांच्यासाठी काय पण. गरम झालेलं आहे, आपण टाकू. आज 11 वाजता पाणी आहे. पाण्याचा टायमिंग नसतो. मग आपला नंबर केला की रात्री 11 वाजता पाणी भरायचं. काय करणार, वर्किंग, दोघंही वर्किंग असलं की असंच असतं, नाही का हो मित्रांनो? म्हणाले कशासाठी सांगते नंतर. कशी फुगते भाकरी. हा असा पसारा सगळ्यांच्याच किचनवर असतो, नाही का? आता याचं काय करणार आहे? ही आहेत अंडी. हे पातळ कालवण मला नाही आवडत, म्हणून फ्राय थोडंसं हलकं ज्यात भाकरी केले त्याच्यामध्येच करायचं. हा माझा अंडा मसाला तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. चला तर मग येत आहे का आजच्या मेजवानीला जेवायला? या हो या, करूया आपण मस्तपैकी जेवण. बाय. आवडला व्हिडिओ तर लाईक कमेंट जरूर करा, आणि स्वच्छतेबद्दल क्षमा असावी.